उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्याला आग्रही धरत एकत्रित येत आहेत। हे दोन्ही बंधू एकत्रित आल्यास विरोधकांचं नुकसान होईल अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे। तर दुसरीकडे दोन्ही ठाकरेंच्या सभेसाठी तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचली असताना ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत, जाणून घेऊयात। साहेब, काय सांगाल? तयारी कशी सुरू आहे, कुठपर्यंत आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा मेळावा, ही सभा कशी असेल? मेळावा हा प्रचंड मोठाच होईल आणि सर्व मराठी जनता त्या ठिकाणी येईल, कारण मराठी माणसांना हे दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते एकत्र आलेले आहेतच। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तयारी जोरात सुरू केलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी म्हणजे काय करायचं ते आज आणि उद्या 2 दिवस अजून आहे, कारण मेळावा हा 5 तारखेला शनिवारी आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जनता आहे। तुमचे जे विरोधक आहेत ते म्हणतायत की या ठिकाणी शरद पवार ही युती होऊ देणार नाहीयेत, तर तुम्ही दुसरीकडे म्हणतायत। आता प्रश्न 2 भावांचा आहे, प्रश्न काही पवार साहेबांचा वगैरे नाही आहे। पवार साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं की मराठी माणसांसाठी हे दोघं भाऊ एकत्र चांगली गोष्ट आहे असं म्हटले ते येतील, त्याच्यात येतील का ते माहीत नाही, पण हे दोघं भावांचंच आता शेवटी पुढे जे राजनीती चालणार नाही त्यांनी दोघांची चालणार असं मला तरी वाटतं। बरं, आपल्यासोबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे जोडलेले होते आणि त्यांचं असं मत आहे की दोनही ठाकरे बंधू एकत्रित आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांचं सरकार राहणार नाही आणि ते इथं उद्ध्वस्त होतील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।